पण त्यांना कुठल्याही भक्ताचं वाईट व्हावं असं कधीच वाटणार नाही. आणि त्याचं चांगलं होण्यासाठी महाराज स्वतः अनेक लीला करतात. त्यांनी एकदा त्यांना शब्द दिल्यानंतर महाराज त्या शब्द पूर्ण त्यांनीच दिलेला शब्द पूर्ण होण्याकरता त्यांची लीला दाखवतात. त्या महाराजांच्या कितीतरी छोट्या छोट्या उपासना आहेत आणि या सर्व देवांच्या बाबतीत लागू पडतात. पण स्वामींचं एक आहे की एक तर आजोबा रूपात आहे, त्यामुळे एक वेगळाच होर्या आहे त्यांचा प्रेमाचा. हाक मारलं की आपलं काम होणार याची शाश्वती एक वेगळ्याच पद्धतीची त्यांच्याकडे बघून येते. आणि मी अनेक ज्या 90 वर्षाच्या किंवा 80 वर्षाच्या आजी माझ्याकडे येतात त्या म्हणतात की मला बसता येत नाही, म्हणजे मला बसायला खुर्ची आहे का तुमच्याकडे, हे का. म्हटलं काय सांगता, माझे आजोबा तर 729 वर्षाचे तर ते तुमची काळजी घेतीलच ना, कारण तू त्यांची नात आली आहेस. मग तिथपासनं 7 वर्षांना आतीपर्यंत सगळ्यांची काळजी महाराज निश्चितपणे घेतात. तीही माणसं अध्यात्माकडे वळू शकत नाही 90व्या वर्षी पण. आणि ते गंमत म्हणून अशा केसेस घेऊन येतात की माझ्या जमिनीचा प्रश्न सुटेल. कशी जाणार महाराज अध्यात्माकडे लोक. त्यामुळे अध्यात्माकडे जाण्याचा अट्टाहास न करता जे स्वामी गुरु किंवा तुम्हाला जे अपील होतील त्यांचं फक्त नामस्मरण करणं ही सगळ्यात सोपी आणि उत्तम हा मार्ग आहे आयुष्यातला.